हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत. राष्ट्रे हर्ष करोत व जयघोष करोत, कारण तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करशील व पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवशील. देवानं आमच्यावर दया करावी व आम्हाला आशीर्वाद द्यावा. त्याने आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडावा, यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा. तू सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना विदित व्हावे. भूमीने आपला उपज दिला आहे. देव, आमचा देव, आम्हाला आशीर्वाद देव. देव आम्हाला आशीर्वाद देव व पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरोत. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत. शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेची आजची ही ऑनलाईन उपासना, यामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रभूची प्रार्थना करूया. त्याला विनंती करूया की त्याने ही उपासना आमच्यासाठी आशीर्वादित करावी. प्रार्थना करूया. परमदयाळू परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देत तुझी स्तुती स्तोत्र गात आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येत आहोत. आमच्या मनात विचार हाच आहे की आम्ही तुझं नाव उंचवावं, तुझी स्तुती करावी, तुझं गौरव करावं. प्रभुदेवा, आम्ही सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी असलो तरी एकत्र येऊन तुझी उपासना आराधना करत आहोत. ही तू मान्य करून घे. आम्हाला तुझ्या सानिध्याचा अनुभव येऊ दे. आणि प्रभू, तू आम्हाला जो आशीर्वाद देतोस तो आशीर्वाद आम्ही इतरांनाही द्यावा, यासाठी आमचं सहाय्य कर. आजची सर्व उपासना आपल्या हातात घे. तू आमचं नेतृत्व कर. आमचा अशक्तपण आपल्या हातात घे आणि तुझी शक्ती पूर्णतेस येऊ दे. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, प्रभूची उपकार स्तुती करूया काही स्तुतिगीतं गाऊन. आज या स्तुतिगीतांमध्ये आपलं पुढारीपण करतायत नाशिकहून रेव्हरंड सलोमी खरे. त्यांनी हे गाणं 2 वर्षांपूर्वी जेव्हा रेकॉर्ड केलं त्यावेळी त्या चर्चमध्ये केवळ एक सभासद होत्या. आता त्या चर्चमध्ये पाळक आहेत. प्रभूची स्तुती असो. या गीताद्वारे आपण प्रभूला मान महिमा गौरव देऊया. सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. माझं नाव सलोमी खरे. मी संत अंद्रिया चर्च मराठी मंडळी नाशिक येथील सभासद आहे. आज मी आपल्यापुढे एक गीत सादर करीत आहे. गीतकार आहे स्वर्गवासी नारायण वामनराव टिळक. भक्तिगीत संग्रह गीत क्रमांक 605. गीताचे बोल आहे: भो परमेश्वर करुणा सागर जगदीश. भो परमेश्वर
सलोमीताई, या सुंदर गाण्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. यावेळेस आणखीन एक गीत आपण ऐकणार आहोत आणि सिस्टर शैला मावसकर हे गीत आपल्यासाठी सादर करतायत. विश्वासाचे जीवन माझे हेच माझे विमान. चाललो दूर स्वर्ग हेच ठिकाण. वचन प्रभूचे आनकाशा दावितो ती दिशा. प्रकाश त्याचा अंधकारी ते दैवी ज्ञान. विश्वासाचे जीवन माझे हेच माझे विमान. चाललो दूर स्वर्ग हेच ठिकाण. प्रार्थनेचे पंख त्याला ते दिते आसमान. गाई तेव्हा दूत संगे हालेलुया गान. विश्वासाचे जीवन माझे हेच माझे विमान. चाललो दूर स्वर्ग हेच ठिकाण. ऐकतो मी क्षणोक्षणी वाणी आत्म्याची. त्याच क्षणी धीर धरोनी चालवितो यान. विश्वासाचे जीवन माझे हेच माझे विमान. चाललो दूर स्वर्ग हेच ठिकाण. शैलाताई, हे सुंदर गाणं आमच्याकडे पाठवलंत, प्रभूची स्तुती करण्यामध्ये आमचं सहाय्य केलं. तुमचे मनपूर्वक आभार. प्रियजनो, वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. मुंबईहून डॉक्टर जेम्स तिवडे प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. पवित्र शास्त्रातून प्रेषितांची कृत्ये याचा पहिला अध्याय आणि 1 ते 11 ही वचने आपण ऐकूया. हे थियोफिला, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा दिल्यावर तो वर घेतला गेला. त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करायला व शिकवायला आरंभ केला त्या सर्वाविषयी मी पहिला ग्रंथ केला. मरण सोसल्यानंतरही आपण जिवंत झालो असे त्याने त्यांना पुष्कळ निश्चित प्रमाणांनी दाखवले. 40 दिवसपर्यंत तो त्यांना दिसत गेला आणि देवाच्या राज्याविषयीच्या गोष्टी त्यांना सांगत गेला. आणि ते एकत्र जमले असता त्यांच्याशी मिळून त्याने त्यांना आज्ञा केली की यरुशलेमेतून निघून जाऊ नका, परंतु जे बापाचे वचन तुम्ही माझ्यापासून ऐकले आहे त्याची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, परंतु आतापासून फार दिवस झाले नाहीत तोच पवित्र आत्म्यात तुमचा बाप्तिस्मा होईल. म्हणून ते एकत्र मिळाल्यावर त्यांनी त्याला विचारले. ते म्हणाले, हे प्रभू, यावेळेस तू इस्रायलास पुन्हा राज्य देशील काय? तो त्यांना म्हणाला, जे काल व प्रसंग बापाने आपल्या स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हास दिलेले नाही. पण पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि यरुशलेमेत व सर्व यहुदियात व शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. प्रभू येशू आकाशात जातो आणि ह्या गोष्टी बोलल्यावर ते पाहत असता तो वर घेतला गेला आणि ढगाने त्याला त्यांच्या दृष्टीपासून गुप्त करून घेतले. आणि तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, पांढरी वस्त्रे लावलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले आणि ते म्हणाले, अहो गालिली माणसांनो, तुम्ही कशाला आकाशाकडे पाहत उभे राहिला? हाच येशू जो तुमच्यापासून वर आकाशात घेतला गेला तोच जसा तुम्ही त्याला आकाशात जाताना पाहिले तसाच येईल.
वाचलेली वचने देवबापामासाठी आशीर्वादित करू. त्याच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. डॉक्टर जेम्स, प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आमचं पुढारीपण केलं, आपल्या बहुमूल्य वेळ दिलात, आपले मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे दानार्पणाची. उपासना संगीतातील हे गीत गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून 20 नंबरचं गीत गाऊया आणि परमेश्वराची स्तुती आराधना आपण करत राहूया. नमा परम मंगला गौरवू तुला परम वत्सला. माझा विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या परिचयाचं हे गीत आहे. आपण सर्व आनंदाने हे गीत गाऊया आणि गीत गात असताना आपलं दान आपण परमेश्वराला अर्पण करूया. नमा परम मंगला गौरवू तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरवू तुला परम वत्सला. ध्याऊ गाऊ तुझू वाहुने प्रेमाश्रूंच्या फुला. प्रेमाश्रूंच्या फुला गौरवू तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरवू तुला परम वत्सला. जगत कारणा बापान कुठे तव वात्सल्या तुला. तव वात्सल्या तुला गौरवू तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरवू तुला परम वत्सला. जगत तारणा पुत्रा अनुपम तुझी कृपा निर्मला. तुझी कृपा निर्मला गौरवू तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरवू तुला परम वत्सला. जगत चालना पवित्र आत्मन हो मम जीवन कला. हो मम जीवन कला गौरवू तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरवू तुला परम वत्सला. अगाधवया सदा अनुभवू तुझ्या त्रिविध भूतीला. तुझ्या त्रिविध भूतीला गौरवू तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरवू तुला परम वत्सला. या गीतामध्ये नारायण वामन टिळक यांनी त्रैक्य देवाचा सिद्धांत अतिशय सुंदर रीतीनं सादर केला नाही का. माझी खात्री आहे हे गीत आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाचं झालं आहे. आपण आपलं दान परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुला उंचवितो, आम्ही तुला गौरवितो. कारण सर्व मान महिमा गौरव घेण्यास तू योग्य आहेस. प्रभू, तू आमचा जिवंत देव आहेस, आमचा उत्तम मेंढपाळ आहेस. तू आमची काळजी घेतोस,
आमच्या गरजा पूर्ण करतोस. तुझे अनेक आशीर्वाद तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये देतोस. त्याबद्दल आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो. आमचं तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी अत्यंत अल्प असं दान आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचं तू स्वीकार कर. हे दान आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग सुवार्ता प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वृद्धीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपचे प्रत्येक सभासद, हा संदेश ऐकत असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये तुझे अनेक आध्यात्मिक आशीर्वाद आणण्यासाठी प्रभू, या दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. आम्ही प्रार्थना करतो, पवित्र आत्म्या, तू आमचा शिक्षक हो. तुझी वाणी ऐकण्यासाठी आम्हा सर्वांची अंतःकरण आम्ही उघडावीत, यासाठी आमचं सहाय्य कर. प्रभू, तू आमच्याशी बोल आणि ही वेळ आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये अत्यंत पवित्र आणि आशीर्वादाची वेळ कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू, तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे प्रेषितांचा मतांगीकार या शृंखला अभ्यासामधली पुढील कडी. नेहमीप्रमाणेच आजचा संदेश आपल्यापर्यंत आणतायत आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? प्रभूची स्तुती असो. दर आठवडी, दर रविवारी या माध्यमातून आपल्या सर्वांची भेट होते. आपण प्रभूच्या नावामध्ये एकत्र येतो, त्याची स्तुती आराधना करतो, त्याच्या वचनावर आपण मनन करतो. याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. आणि आपण जे सर्व यामध्ये सहभागी होता, आपल्या सर्वांचा मी अतिशय आभारी आहे. आपल्यापैकी काही जण आम्हाला फोन करता, मेसेजेस पाठवता, त्यामुळे आम्हाला अतिशय उत्तेजन मिळतं. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये अनेकांचा सहभाग होता. त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना रेव्हरंड राजन साळवी, जे कॅनडामध्ये असतात, त्यांनी केली. मराठीमध्ये आणि इंग्रजी सर्व्हिसमध्ये त्यांनी प्रार्थनेमध्ये आमचं पुढारी पण केलं. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये दीपक आणि स्मिता उजगरे, त्यांच्या मुली शरीना आणि डॉरथी यांनी अतिशय सुंदर गीतं सादर केली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि आपल्यासाठी एक विशेष गीत अबिगेल अब्राहम हिने सादर केलं. त्याबद्दल तिचे मनापासून मी उपकार मानतो. आणि आम्हाला खूप आनंद वाटतो की तरुण मुलं, लहान मुलं आपल्या भक्तीमध्ये भाग घेतात. आणि माझी आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या दिवसामध्ये अधिक आणि अधिक तरुणांनी, लहान मुलांनी आपल्या भक्तीमध्ये भाग घ्यावा. विशेषतः 14 नोव्हेंबर हा दिवस भारतामध्ये चिल्ड्रन्स डे म्हणून सेलिब्रेट केला जातो, साजरा केला जातो. आणि म्हणून पुढच्या रविवारची 10 नोव्हेंबरची भक्ती आपण चिल्ड्रन स्पेशल म्हणून आपण साजरी करणार आहोत. आणि अनेकांनी त्यामध्ये भाग घ्यावा अशी आमची इच्छा आहे. आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर कृपा करून त्यांना सांगा. ते गाणी गाऊ शकतात, वचनं पाठ म्हणू शकतात, किंवा इतर कोणत्याही मार्गाने जर त्यांना सहभागी व्हायचं असेल तर जरूर आम्हाला कळवा. आणि त्यांना या भक्तीमध्ये भाग द्यायला आम्हाला अतिशय आनंद वाटेल. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये इंग्रजीमध्ये ब्रदर अशोक राज यांनी शास्त्रवाचन केलं. आणि मराठीमध्ये डॉक्टर शैलेंद्र आवळे, माझे मित्र जे दिल्लीमध्ये असतात, मिरजपासून जी आमची ओळख आहे, त्यांनी अतिशय सुंदर शास्त्रवाचन केलं. याबद्दल या दोन्ही बंधूंचा मी मनापासून आभारी आहे. येणाऱ्या दिवसामध्ये आपल्यापैकी अनेकांनी भाग घ्यावा अशी माझी इच्छा आहे, विनंती आहे. आणि म्हणून आपल्याला कोणत्याही पद्धतीनं जर या भक्तीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर जरूर आपण आम्हाला कळवा. आणि तुम्हाला या भक्तीमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही जरूर संधी देऊ. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी, फर्स्ट डे ऑफ द मंथ, आम्ही नवीन महिन्याची सुरुवात करत असताना सकाळी 7 ते 7:30 फक्त अर्धा तास प्रार्थना करत असतो झूमवर. आणि आपल्यापैकी काही जण त्यामध्ये सहभागी होता. त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद वाटतो. आणि आमची इच्छा आहे की आपल्यापैकी अनेकांनी त्यामध्ये सहभागी व्हावं.
हो, कदाचित आपल्यापैकी काही जण सकाळी अतिशय बिझी असतात. आपल्याला कामाला जायचं असतं, मुलांना शाळेला पाठवायचं असतं, इतर काही जबाबदाऱ्या असतील तरीसुद्धा महिन्यातून निदान 1 दिवस अर्धा तास आपण देऊ शकतो. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य होईल, महिन्याच्या पहिल्या दिवशी आपण जेव्हा प्रार्थनेसाठी एकत्र येतो त्यावेळेस आपण सुद्धा त्यामध्ये सहभागी व्हा. आपली यापुढील प्रार्थना 1 डिसेंबरला होईल आणि डिसेंबरच्या महिन्याची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आपल्यापैकी ज्यांना ज्यांना शक्य आहे 1 डिसेंबर सकाळी 7 वाजता या प्रार्थनेमध्ये आपण सहभागी व्हावं. 30 ऑक्टोबरला आमचे मित्र डॉक्टर जेम्स तिवडे यांचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी त्यांचा लग्नाचा वाढदिवससुद्धा आहे. आणि प्रभूच्या या सेवकांबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. प्रभूनं त्यांना अधिक आणि अधिक आशीर्वादित करावं आणि त्यांच्याद्वारे अनेकांना आशीर्वाद मिळावा, आरोग्य मिळावं, प्रभूच्या मार्गामध्ये चालण्यासाठी उत्तेजन मिळावं, यासाठी डॉक्टर जेम्स तिवडे आणि त्यांच्या पत्नी वनिता यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. हे जोडपं अतिशय आशीर्वादित आहे, ते अतिशय गिफ्टेड आहेत. डॉक्टर जेम्स तिवडे फार उत्तम ऑर्थोपेडिक डॉक्टर आहेत, सर्जन आहेत, हाडांचे डॉक्टर आहेत आणि आम्ही स्वतः त्यांचा नेहमी सल्ला घेत असतो फोनवरून आणि ते नेहमीच मदत करण्यासाठी तयार असतात. इतरांना मदत करणं मला असं वाटतं हा त्यांचा स्थायी भावच आहे. ते कधीही दुसऱ्यांना मदत करण्यासाठी तयार असतात. वनिता वैदींचा वचनाचा अभ्यास खूप चांगला आहे, अतिशय प्रार्थनाशील आहेत. मी जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी जातो त्यावेळेस आमची पवित्र शास्त्रातील वचनांवरच चर्चा होते आणि प्रार्थनेमध्ये आम्ही वेळ घालवतो. तर या कुटुंबाला आमच्या सर्वांच्या मनापासून शुभेच्छा. परमेश्वर त्यांना आशीर्वादित करो ही आमची त्यांच्यासाठी प्रार्थना आहे. 30 ऑक्टोबरला ब्रदर अशोक हिवाळे यांचा सुद्धा वाढदिवस होता. हे प्रभूचे सेवक आहेत आणि विशेषतः साहित्याच्या बाबतीमध्ये त्यांनी जी सेवा केलेली आहे त्याला मला असं वाटतं तोड नाही आहे आणि ते सुद्धा नेहमी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये भाग घेतात. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ते नेहमी काहीतरी लेख पाठवतात, स्वतःचे लेख पाठवतात, भाषांतर केलेले लेख पाठवतात आणि त्यामुळे आम्हाला खूप शिकायला मिळतं आणि देवाच्या या सेवकाबद्दल आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो. परमेश्वराने त्यांना उत्तम आरोग्य द्यावं आणि इथून पुढे सुद्धा त्यांच्याद्वारे मंडळीची सेवा व्हावी. वचनाद्वारे अनेकांना उत्तेजन देण्यासाठी देवानं या बंधूंचा उपयोग करून घ्यावा ही आमची प्रार्थना आहे. 31 ऑक्टोबरला संपूर्ण जगामध्ये रेफॉर्मेशन डे किंवा धर्म सुधारणा दिवस हा साजरा केला जातो. अनेक मंडळांमध्ये त्याविषयी माहिती दिली जाते आणि 16व्या शतकाच्या प्रारंभी मार्टिन लुथर यांनी जर्मनीमध्ये जे आंदोलन सुरू केलं ते संपूर्ण युरोपमध्ये पसरलं आणि त्यानंतर संपूर्ण जगामध्ये पसरलं आणि आम्ही सुद्धा आज त्या चळवळीचा एक भाग आहोत. परंतु मी अनेकांना प्रश्न विचारतो, तुमच्या चर्चमध्ये रेफॉर्मेशन डे धर्मसुधारणा दिवस याच्याविषयी काही माहिती देण्यात आली का? त्यासाठी प्रार्थना करण्यात आली का? आणि अनेकांचं उत्तर असतं नाही, आमच्या चर्चमध्ये काय सांगितलं नाही. पण ख्रिस्ती महामंडळाच्या इतिहासामध्ये 31 ऑक्टोबर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्या दिवशी मार्टिन लुथर यांनी विटनबर्गच्या चर्चच्या दारावर 95 मुद्दे असलेला हा जो लेख खेळानं त्या दरवाजावर ठोकला, ती धर्म सुधारणेची चळवळ आहे असं समजलं जातं. पहा, ख्रिस्ती महामंडळाच्या इतिहासामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असूनही अनेक चर्चमध्ये अनेक मंडळांमध्ये त्याची माहितीसुद्धा लोकांना नाही. जर तुम्ही मंडळीतील लोकांना हा प्रश्न केला की तुम्ही प्रॉटेस्टंट का आहात, तर त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा अनेकांना कदाचित देता येणार नाही. त्यांना माहीत नाही आपण प्रॉटेस्टंट का आहोत. फक्त त्यांना हे माहीत असेल की काही लोक कॅथलिक आहेत आणि आम्ही प्रॉटेस्टंट आहोत आणि म्हणून आम्ही प्रॉटेस्टंट. परंतु प्रॉटेस्टंट हा शब्द ज्या शब्दापासून आला, प्रोटेस्ट करणारे, जे प्रोटेस्ट करतात, जे विरोध करतात, मंडळीमध्ये वचनाला धरून नसणाऱ्या ज्या चुकीच्या प्रथा सुरू झाल्या होत्या. उदाहरणार्थ, तुम्हाला जर पापक्षमा हवी असेल तर तुम्ही अमुक अमुक किमतीला त्याचे पासेस विकत घ्या आणि तुम्हाला पापक्षमा मिळेल. अशा प्रकारच्या गोष्टी 4थ्या शतकापासून ह्या सर्व अनिष्ट गोष्टी मंडळीमध्ये शिरायला सुरुवात झाली. परंतु 15व्या शतकामध्ये या गोष्टींनी जणू काही कळस गाठला होता आणि मार्टिन लुथरला जेव्हा देवाचं वचन समजलं
की तारण विश्वासाच्या द्वारे होतं. तारण कर्मकांडांच्या द्वारे होत नाही. आणि मंडळीमध्ये त्याने पाहिले की कर्मकांडांवर जास्त भर देण्यात आला होता. वचनाला महत्त्व नव्हतं. इनफॅक्ट लोकांच्या हातामध्ये वचनच नव्हतं. त्यावेळेस कॅथलिक चर्चनं मंडळीतील सर्वसाधारण लोकांनी बायबल वाचावं, पवित्रशास्त्र वाचावं अशी त्यांची अजिबात इच्छा नव्हती. आणि म्हणून फक्त लॅटिन भाषेमध्ये बायबल उपलब्ध होतं. जे अत्यंत शिकलेले आहेत, जे कदाचित पाळक आहेत, सेवक आहेत, फक्त अशा मोजक्या लोकांनाच पवित्रशास्त्राचं वाचन करता येत होतं. सर्वसामान्य माणूस बायबल वाचू शकत नव्हता. त्याला परवानगी नव्हती. आणि मार्टिन लुथरनं हा दरवाजा उघडला की देवाचं वचन सर्वांसाठी आहे. सर्व विश्वासणाऱ्यांचं याजकत्व हा सिद्धांत त्याने पुढे आणला, जो पवित्रशास्त्रावर आधारित आहे. आणि अनेक इतर महत्त्वाच्या गोष्टी ज्याविषयी आपण मागच्या वेळेस पाहिलं, मी पुन्हा रिपीट करणार नाही. परंतु रेफॉर्मेशन डे, धर्मसुधारणा दिवस हा मंडळीच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे याकडं मला असं वाटतं आम्ही पुष्कळदा दुर्लक्ष करतो. आणि पुन्हा एकदा आम्हाला त्याकडे वळण्याची गरज आहे. आणि केवळ एक इतिहास म्हणून त्याचा अभ्यास आपण करत नाही, परंतु आज त्याचा आमच्यासाठी काय लागू करणं आहे, आमचा काय संबंध आहे, आम्ही आपल्या मंडळीमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये सुधारणा घडवून आणत आहोत का, आध्यात्मिक सुधारणा करत आहोत का, हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारावा लागेल. आज आमच्या मंडळीमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या स्वतःच्या जीवनामध्ये अशा गोष्टी आहेत का की ज्या वचनाला धरून नाहीत? आम्ही त्याला विरोध करायला हवा. तर आम्ही खरे प्रोटेस्टंट आहोत. आणि त्यासाठी आम्हाला नम्र होण्याची गरज आहे. आम्हाला पश्चाताप करण्याची गरज आहे. आम्हाला प्रभूची क्षमा मागायची गरज आहे. प्रभू, आम्ही चुकलो आहोत. आम्ही तुझ्या वचनाच्या बाहेर अनेक गोष्टी करत आहोत. त्यापासून तू आम्हाला आवर. आम्ही वचनाप्रमाणे चालावं, वचनाप्रमाणे आज्ञापालन करावं. आमचं जीवन वचनाला अनुसरून असावं, यासाठी आम्हा सर्वांना प्रार्थना करण्याची गरज आहे. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आहे त्याकडे आपण वळूया. आणि आजचा शास्त्रभाग डॉक्टर जेम्स तिवडे यांनी आपल्यासाठी वाचला आहे. आणि इंग्रजीमध्ये ब्रदर अरुण गायकवाड, जे US असतात, ते आणि त्यांची पत्नी अनिता आणि त्यांच्या मुली, जावई हे सर्व अमेरिकेमध्ये गेले अनेक वर्ष राहतात. परंतु ज्यावेळेस हे दोघे तरुण होते त्यावेळेस युथ फॉर क्राईस्टच्या मीटिंगमध्ये आम्हाला भेटायचे. शिवाजीनगरमध्ये त्यांच्या घरामध्ये ब्रदर प्रकाश साळवे, ब्रदर निळकंठ साळवे यांच्या घरामध्ये आम्ही दर आठवड्याला बायबल स्टडी करण्यासाठी, बायबल क्लबसाठी जायचो. आणि मला असं वाटतं त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारे देवाच्या वचनाचा पाया त्याच वेळेला घालण्यात आला. आणि आज आम्हाला आनंद वाटतो आपल्या भक्तीमध्ये ब्रदर अरुण सहभागी होऊ शकले आणि इंग्रजीमध्ये त्यांनी आपल्यासाठी शास्त्र वाचन केलं आहे. प्रेषितांची कृत्य याचा पहिला अध्याय 1 ते 11 ही वचनं आपण पाहणार आहोत. आणि थोड्या वेळ या शास्त्र भागावर मनन केल्यानंतर प्रेषितांचा मतांगीकार ज्याचा अभ्यास आपण करत आहोत त्याकडे जाणार आहोत. प्रेषित 1:1. थियोफिल महाराज, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला. त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करावयास व शिकवावयास आरंभिले होते त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाचा लेखक कोण आहे? लूक, डॉक्टर लूक. आणि डॉक्टर लूक यांनी पहिलं पुस्तक म्हणजे लूक शुभवर्तमान हे लिहिलं. आणि ते पुस्तकसुद्धा अत्यंत अभ्यासपूर्ण असं पुस्तक आहे. फार चांगल्या तयारीनं त्यांनी ते लिहिलेलं आहे. सर्व उत्तम माहिती त्यामध्ये त्यांनी दिली. आणि मग आता त्यांनी हे दुसरं पुस्तक लिहिलं. आणि कोणाशी बोलत आहेत, कोणासाठी हे पुस्तक लिहित आहेत? थियोफिल महाराज. कदाचित रोमी सरकारमध्ये ते फार मोठे अधिकारी होते. आणि पहा, पहिल्या शतकामध्ये आपल्याला हे आढळतं की अत्यंत सामान्यातल्या सामान्य माणसाला सुवार्ता सांगण्यात आली, परंतु त्याचबरोबर अत्यंत उच्च पदावर असलेल्या लोकांना सुद्धा सुवार्ता सांगण्यात आली. स्वतः पाऊल, त्याला सुद्धा जेव्हा अटक करण्यात आली आणि गव्हर्नर समोर उभं करण्यात आलं त्यावेळेस तो काय म्हटला? महाराज, माझ्या बंधनांशिवाय तुम्ही सुद्धा जर माझ्यासारखे झाला तर मला आनंद वाटेल. याचा अर्थ काय? त्याच्या हातापायामध्ये बेड्या होत्या आणि तो ख्रिस्ताची साक्ष देत होता, ख्रिस्ताविषयी तो सांगत होता. आणि त्याने ही इच्छा प्रदर्शित केली, या बेड्यांशिवाय माझा जो विश्वास आहे तो तुमचाही विश्वास असावा
अशी माझी इच्छा आहे. पहा केवढं धाडस. आणि तो गव्हर्नर त्याला म्हटला, तू वेडा झालायस का? मला हे सांगण्याचं धाडस करतोस तू? पहा, अशा प्रकारे अत्यंत धाडसानं, धैर्यानं पहिल्या मंडळीतील शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेची घोषणा केली. आणि आज आम्हाला त्याची गरज आहे. आणि मला खूप आनंद वाटतो की आज जगामध्ये असे अनेक लोक आहेत की जे मोठमोठ्या पदांवर असलेल्या लोकांपर्यंत सुवार्ता घेऊन जात आहेत. अत्यंत सामान्य लोकांमध्ये जे कदाचित रस्त्यांवर राहतात अशांना सुद्धा सुवार्ता सांगितली जाते. परंतु अत्यंत उच्च पदावर जे आहेत, जे कदाचित एखाद्या देशाचे पंतप्रधान असतील किंवा अध्यक्ष असतील, त्यांच्यापर्यंत सुवार्ता घेऊन जाणारे लोक आपल्यामध्ये आहेत. डॉक्टर बिली ग्रॅहम हे एक उदाहरण आपल्याला सांगता येईल. त्यांना अमेरिकेचे प्रेसिडेंट आपल्याबरोबर ब्रेकफास्टसाठी, नाश्त्यासाठी आणि प्रार्थनेसाठी बोलवायचे. आणि त्या ठिकाणी ते वचन सांगायचे, वचनातून त्या ठिकाणी बोलायचे आणि प्रार्थना करायचे. आणि आज अशी संधी आपल्यापैकी अनेकांना मिळते. आपल्यामध्ये असे काही लोक आहेत की जे अत्यंत उच्च पदावर आहेत आणि त्यांना उच्च पदावरील लोकांना सुवार्ता सांगण्याची संधी मिळते. तर संत लूक, डॉक्टर लूक हे पुस्तक लिहित असताना काय म्हणतो? थियोफिल महाराज, अत्यंत आदराने तो त्यांना संबोधित करतो आणि मग त्यांना सांगतो माहिती की मी पहिलं पुस्तक केलं ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी, चरित्राविषयी, आणि त्यानंतर काय झालं त्याविषयी तो सांगायला आता सुरुवात करत आहे. 3रं वचन, मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखवले. 40 दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. प्रभू येशू ख्रिस्तानं 40 दिवस आपल्या शिष्यांना दर्शन दिलं, त्यांच्याबरोबर वेळ घालवला, हे लूक आम्हाला सांगतो. 40 हा आकडा बायबलमध्ये महत्त्वाचा आहे. जुन्या काळामध्ये आपण पाहतो की 40 दिवस 40 रात्र पाऊस पडला. नव्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवस 40 रात्र त्याने उपवास केले. आणि असे अनेक उदाहरणं पवित्रशास्त्रामध्ये आपल्याला आढळतात. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाल्यानंतर 40 दिवस आपल्या शिष्यांबरोबर त्याने घालवले. त्यांना तो भेटत होता, त्यांच्याबरोबर जेवत होता, त्यांना तो शिकवत होता आणि त्याचं स्वर्गारोहण होण्यापर्यंत तो त्यांना मार्गदर्शन करत होता. असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि तो त्यांना काय सांगत होता? तो त्यांना देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत होता. तो त्यांना राजकारणाविषयी बोलत नव्हता. तो त्यांच्यावर हवा पाण्याच्या गप्पा मारत नव्हता. तो त्यांना देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत होता. पहा, येशू ख्रिस्ताच्या सेवेची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा त्याने काय केलं? त्याने देवाच्या राज्याची घोषणा केली. आपल्या सेवेच्या प्रारंभापासूनच तो देवाच्या राज्याच्या गोष्टी बोलत होता. आणि आता सुद्धा पुनरुत्थानानंतर सुद्धा तो काय बोलत आहे? देवाच्या राज्याच्या गोष्टी. आम्ही जेव्हा एकमेकांना भेटतो, आम्ही एकमेकांवर बोलतो, आमच्या समोर कधी देवाच्या राज्याचा विषय असतो का हो? आम्ही राजकारणाविषयी भरपूर बोलतो. आता निवडणुका होणार आहेत, त्यामुळे राजकारण हा फार चांगला विषय बोलायला. आम्ही हवा पाण्याच्या गप्पा मारतो, आपण खाण्यापिण्याविषयी बोलतो, कदाचित कपड्यांविषयी बोलतो, आमच्या मुलांच्या शिक्षणाविषयी बोलतो. असे अनेक विषय असतात. परंतु देवाचे लोक म्हणून आम्ही देवाच्या राज्याच्या गोष्टी बोलतो का? मला कधी कधी फार वाईट वाटतं. काही ठिकाणी मी जातो आणि आम्ही ज्या काही गप्पा मारतो, पुष्कळदा निरर्थक गोष्टी आम्ही बोलतो. त्या गोष्टींचा आम्हाला काही जीवनामध्ये फायदा नाही, अशा गोष्टी बोलण्यामध्ये आम्ही पुष्कळ वेळ घालवतो. आणि मला असं वाटतं आपल्याला येशूपासून शिकायला पाहिजे. आम्ही देवाच्या राज्याच्या गोष्टी बोलायला पाहिजे. तेव्हा सुटल्यानंतर आम्ही कशाविषयी बोलतो? आम्ही एकमेकांची चौकशी करतो, फार चांगली गोष्ट आहे. परंतु जो संदेश चर्चमध्ये देण्यात आला तो आपल्याला आठवतो का? त्याविषयी आपण चर्चा करतो का? आमचा फोकस जीवनामध्ये, आमचं ध्येय काय हे महत्वाचं आहे. 4थं वचन, तो म्हणजे येशू ख्रिस्त आणि ते शिष्य एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. देवाच्या राज्याच्या गोष्टी बोलत असताना तो त्यांना आज्ञा देतो. प्रभू येशू हा प्रभू आहे.
तो देव आहे आणि तो आम्हाला आज्ञा देतो. त्याने त्यांना आज्ञा दिली, यरुशलेम सोडून जायचं नाही, गप्प इथंच बसायचं. फार उत्साही होऊ नका, फार स्वतःच्या मनाने काही योजना करू नका. मी सांगतो तोपर्यंत वाट पहा. आणि पुष्कळ आम्हाला हे कठीण असतं. आम्ही इतके पेटलेलो असतो, आम्हाला असं वाटतं मी हे करायला पाहिजे, मी ते करायला पाहिजे. परंतु प्रभू आम्हाला सांगतो, थोडं शांत व्हा, तुम्ही माझ्यावर अवलंबून राहायला शिका. आज आम्हा प्रत्येकांना प्रभूवर अवलंबून राहायला शिकायला पाहिजे. पुष्कळ गोष्टी आम्ही स्वतःच्या मनाने करतो. आम्ही आमच्या मुलांसाठी उत्तम शिक्षणाची व्यवस्था करतो, त्यांच्या कपड्याला त्यांची व्यवस्था करतो, त्यांना चांगलं चांगलं अन्न कसं मिळेल यासाठी आपण प्रयत्न करतो. ज्यावेळेस ते शिकतात त्यावेळेस त्यांच्या करिअरसाठी आपण प्रयत्न करतो, त्यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करतो. आमच्या मुलाच्या लग्नासाठी आम्ही तयारी करतो. आमच्या जीवनामध्ये आम्ही सर्वदा तयारीमध्ये असतो. हे करायचंय, ते करायचंय, असं करायचंय, तसं करायचंय. पण आपण असं म्हणतो का, आपण थोडं शांत राहूया. मी तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेस आम्ही रिट्रीटला गेलो होतो. रिट्रीटचा अर्थ काय, आपण थोडं शांत राहायला पाहिजे आणि देवाचं ऐकायला पाहिजे. आपण आपलं स्वतःचं फार पुढे नेत असतो, माझे विचार, माझी इच्छा, माझ्या योजना. परंतु देवाची योजना काय, देव काय सांगत आहे ते मी ऐकत आहे का? प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना आज्ञा दिली, शांत बसा यरुशलेममध्ये, कुठं जायचं नाही जोपर्यंत तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान मिळत नाही. पवित्र आत्म्याची देणगी ही केवळ काही निवडक लोकांसाठी नाही आहे, प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे. आणि त्याने सांगितलं आपल्या शिष्यांना, तुमचा बाप्तिस्मा थोड्याच दिवसांनी पवित्र आत्म्याच्या द्वारे होईल आणि आम्हा सर्वांना पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्माची गरज आहे. त्याचा अर्थ काय, काहीतरी अत्यंत दिव्य भव्य अनुभवच यायला पाहिजे असं नाही. अत्यंत साधी गोष्ट आहे की पवित्र आत्म्यानं आम्हाला भरलं पाहिजे. ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो त्यावेळेस फक्त येशू ख्रिस्त येऊन राहतो का, नाही पवित्र आत्मा सुद्धा आमच्या जीवनामध्ये येतो, तो राहतो. परंतु आम्ही त्याला अधिक आणि अधिक संधी द्यायला पाहिजे. आपलं जीवन अधिक आणि अधिक उघडायला पाहिजे, यासाठी की त्याने आम्हाला भरावं. जोपर्यंत पाण्याचा ग्लास रिकामा होत नाही तोपर्यंत तो भरता येत नाही. आम्ही स्वतःला रिक्त करायला शिकलं पाहिजे आणि मग तो आम्हाला भरेल. प्रेषित 2 मध्ये मंडळीचा जो जन्म झाला तो पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्माद्वारे झाला. पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला, पवित्र आत्म्याने त्यांना बाप्तिस्मा दिला, ते पवित्र आत्म्याने भरले आणि मग त्यांच्या सेवेला सुरुवात झाली. आम्ही देवाच्या पवित्र आत्म्यावर अवलंबून राहायचं शिकलं पाहिजे. आम्ही स्वतःच्या इच्छेनं, स्वतःच्या प्रयत्नानं, स्वतःच्या शक्तीनं देवाची सेवा नाही करू शकत. आम्हाला देवाच्या पवित्र आत्म्यावर विसंबून राहण्याची सवय लागली पाहिजे. दररोज, केवळ विशिष्ट प्रसंगी नाही, केवळ विशिष्ट उद्देशाने नाही, आमच्या रोजच्या जीवनामध्ये आम्ही अधिक आणि अधिक पवित्र आत्म्यावर विसंबून राहायला शिकलं पाहिजे. पुढे जाऊया. आणि हा आपला विषय खरं म्हणजे आज प्रेषितांचा मतांगीकाराचा अभ्यास करताना आपला विषय, थोडंसं आपण त्याकडे पाहूया आणि मग नंतर आपण मुख्य विषयाकडे वळणार आहोत. 6वं वचन, मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभुजी, याच काळात आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? तो त्यांना म्हणाला, जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत, सर्व यहुद्यात, शम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. ज्यावेळेस शिष्य आपल्या प्रभूबरोबर एकत्र होते त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये प्रश्न होते. आणि ठीक आहे, इट्स ओके, प्रश्न असणं म्हणजे काय वाईट नाही. शंका असेल तर ते विचार, याच्यामध्ये चुकीचं अजिबात नाही. मी जेव्हा शिकवतो तेव्हा मी लोकांना विचारतो, तुमच्या मनामध्ये काय शंका असेल, प्रश्न असतील, विचारा. मी याची गॅरंटी देणार नाही की त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर देईन, परंतु आपण चर्चा करू शकतो. प्रभूच्या साह्यानं त्या प्रश्नाची उत्तरं आपण शोधू शकतो. शिष्यांनी काय प्रश्न केला, प्रभुजी, आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार आहात का? शिष्यांना पुनरुत्थानाचा अनुभव आला होता, परंतु अद्याप ते जुन्या जीवनामध्येच होते. त्यांना इस्रायलाच्या राज्याविषयीच चिंता लागून राहिली होती त्यामधून ते बाहेर आले नव्हते. प्रभू येशू ख्रिस्त हा मसीहा आहे, इस्रायलचं राज्य तो पुन्हा स्थापन करणार आहे, ही सर्व यहुद्यांची जी इच्छा होती तीच त्यांनी बोलून दाखवली.
अद्याप त्यामधून ते बाहेर आले नाहीत आणि त्यासाठी प्रभूला त्यांना शिकवावं लागलं. प्रभूने त्यांना काय उत्तर दिलं? जे काळ आणि समय देव जो पिता त्यानं आपल्या हातामध्ये ठेवले आहेत ते जाणण्याची तुम्हाला गरज नाही. आज जगामध्ये असे अनेक लोक आहेत की प्रभूच्या पुन्हा येण्याविषयी ते इतकं अगदी तंतोतंत माहिती देतात की जणू काय त्याचा दिवस, त्याचा वेळ, त्याचं तास, त्याचं सेकंद अगदी सगळं ते तुम्हाला सांगू शकतील. इतका त्यांचा अभ्यास आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, जे मलाही माहीत नाही फक्त पित्याला माहीत आहे. मग ते आमच्यापैकी कोणाला कसं माहीत असेल? आम्हाला फक्त तयारीमध्ये राहायला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे की प्रभू तू येशील तेव्हा आम्हाला तुझ्यामध्ये असलेलं आम्ही आढळावं, ही आपण प्रार्थना करायला पाहिजे. आणि प्रभूने त्यांना काय सांगितलं? काय महत्वाचं आहे? पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग तुम्ही रोग बरे कराल, मग तुम्ही चमत्कार कराल, मग तुम्ही प्रॉफेसी कराल. असं म्हटलंय का? नाही, तुम्ही माझे साक्ष व्हाल. सर्वात महत्वाचं काम आम्हा प्रत्येकाला विश्वासणाऱ्यांना करायचं आहे. मग तुम्ही सेवेमध्ये असा किंवा तुम्ही काही काम करत असा, तुम्ही विद्यार्थी असा, आम्हा प्रत्येकांना प्रभू येशू ख्रिस्तानं काय जबाबदारी दिली माहिती आहे का? की त्याची साक्ष द्यायची. आणि त्याची साक्ष देण्यासाठी तुम्हाला बायबल कॉलेजला जाण्याची, थिओलॉजीचा अभ्यास करण्याची गरज नाही. तुम्हाला कुठल्या ट्रेनिंगची पण गरज नाही. तसं पाहिलं तर फक्त साधी गोष्ट आहे की प्रभूनं माझं तारण केलं आहे, प्रभूनं माझ्या पापांची क्षमा केली आणि ती गोष्ट आपल्याला दुसऱ्यांना सांगायची. ज्यांना ती माहीत नाही, ज्यांना तो अनुभव नाही, त्यांना सुद्धा पापक्षमेचा अनुभव यावा यासाठी आम्हाला साक्ष द्यायची. आणि त्यासाठी देवाचा पवित्र आत्मा आम्हाला सामर्थ्य देतो. आमचं महत्त्व वाढवण्यासाठी हे किती मोठे स्पीकर आहेत, किती मोठे सेवक आहेत आणि त्यांचंच गौरव करण्यामध्ये आम्ही पुष्कळदा वेळ घालवतो. आम्हाला देवाचं गौरव करायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला आम्हाला उंच करायचं आहे. आमच्या सेवेमधून, आमच्या संदेशामधून, आमच्या कोणत्याही गोष्टीमधून केवळ देवालाच गौरव मिळाला पाहिजे. मला नाही, आम्हाला नाही. कोणत्याही सेवकाला इतकं उंच करू नका की तुम्ही त्याला देवाच्या बरोबरीने बसवाल. पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल, हे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं आणि पहिल्या शतकामध्येच ते पूर्ण झालं. सुवार्ता सगळ्या जगामध्ये पसरली. भारतामध्ये पहिल्या शतकामध्ये संत थोमा सुवार्ता घेऊन आला. केरळच्या किनाऱ्याला तो उतरला आणि त्यानं सुवार्ता सांगितली. सगळ्या जगामध्ये सुवार्ता पसरली आणि एकच गोष्ट सांगितली होती, जेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल तेव्हा तुम्ही माझे साक्षी व्हाल. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर देवाच्या सामर्थ्याचा अनुभव आम्ही घेत आहोत, तो आमचं महत्त्व वाढवण्यासाठी नाही, आमची प्रॉपर्टी वाढवण्यासाठी नाही, आम्हाला जास्ती गाड्या आमच्याकडे असाव्यात आणि आमचं महत्त्व वाढावं जगामध्ये यासाठी नाही. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत का, हा प्रश्न आम्हा सर्वांना विचारायचा आहे. वचन 9. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यादेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच. तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. हा येशूच्या पुन्हा येण्याविषयी अत्यंत स्पष्ट मार्गदर्शन आणि सूचना पवित्र शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत. त्या सोडून अनेक जण जास्त अभ्यास करून, मानवी ज्ञान आणि बुद्धी वापरून, कॅल्क्युलेशन करून प्रभू येशू ख्रिस्त यावेळेला येणार आहे आणि अशा प्रकारे येणार आहे, अशा प्रकारे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला त्याची गरज नाही. आम्हाला फक्त एकच गोष्ट माहिती आहे, प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि तो सर्वांना दिसणार आहे. संपूर्ण जग त्याला पाहणार आहे. ज्यांनी त्याला वधस्तंभावर खेळलं ते त्याला पाहणार आहेत. जे त्याच्यावर आज विश्वास ठेवत नाहीत ते सुद्धा त्याला पाहणार आहेत आणि त्याच्यासमोर सर्वजण नम्र होणार आहेत. प्रत्येक गुडघा टेकेल आणि प्रत्येक जीवा हे कबूल करेल की येशू हा ख्रिस्त आहे, मसीहा आहे, देवाच्या गौरवासाठी. आज अनेक प्रकारचे चुकीचे सिद्धांत, चुकीचं शिक्षण अनेक सेवक म्हटलेले लोक संपूर्ण जगामध्ये देत आहेत. चुकीचं शिक्षण वाढत आहे कारण ते पवित्र शास्त्राचा आधार घेत नाहीत. पवित्र शास्त्रामध्ये जे सांगितलं
त्याप्रमाणे ते शिकवत नाही. आम्हा सर्वांना देवाच्या पवित्र वचनाकडे, बायबलकडे वळण्याची आज गरज आहे. आम्हाला इतर गोष्टी नको आहेत. आज पुष्कळदा चर्चमध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धा होतात आणि मंडळीचा वाढदिवस आणि इतर अनेक कार्यक्रम फार जोशामध्ये साजरे होतात. परंतु प्रभू पुन्हा येणार आहे, त्याच्या तयारीसाठी आज मंडळीला जागृत करण्यासाठी आम्ही आमचा वेळ, आमचा पैसा, आमचे श्रम आम्ही देत आहोत का? त्याची आज आवश्यकता आहे. प्रभू या वचनाद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वादित करू. चला आपण आपल्या प्रेषितांचा मतांगीकार याच्या अभ्यासाकडे वळूया. आणि त्या अगोदर डॉक्टर अमित त्रिभुवन याचं वाचन करत असताना आम्ही सर्व त्यांच्याबरोबर सहभागी होऊया आणि आम्ही सुद्धा आपला विश्वास प्रेषितांचा मतांगीकार वाचत असताना प्रगट करूया. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, यावर मी विश्वास ठेवतो, जो पवित्र आत्म्याच्या योगे गर्भरूप झाला, कुमारी मरियेपासून जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला आणि ज्याला पुरले व जो अधोलोकी गेला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तिथून जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करावयास तो पुन्हा येणार आहे, याच विषयी मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास ठेवतो. आमेन. प्रेषितांच्या मतांगीकाराचा अभ्यास करत असताना आपण 10व्या सेशनमध्ये, 10व्या सत्रामध्ये आलो आहोत. आणि आपण काय जाहीर करतो? तो स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण आणि त्याचं देव जो पिता त्याच्या तो उजवीकडे बसला आहे त्याचं स्थान, या दोन गोष्टी आजच्या या अभ्यासामध्ये आपण पाहणार आहोत. पहिली गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये गेला. ज्या ठिकाणाहून तो आला होता त्या ठिकाणात तो परत गेला. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहममध्ये एका गायीच्या गोठ्यात झाला, पण ती काय त्याची सुरुवात नव्हती. तो तर सर्व काळ देवाबरोबर स्वर्गात आहे, ज्या ठिकाणाहून देवाने त्याला पाठवलं होतं. आपल्यासाठी तो नम्र झाला, तो या जगामध्ये आला, परंतु त्याचं जे खरं स्थान आहे ते अत्यंत गौरवी आहे आणि त्या गौरवामध्ये तो आता परत गेलेला आहे. आणि हे पवित्र शास्त्राचं सत्य आहे की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात परत गेला. होय, त्याचा जन्म ह्या जगामध्ये झाला, अत्यंत असहाय्य सर्वसामान्य बाळक म्हणून तो जन्मला. तो लहानाचा मोठा झाला, त्याने आपली सेवा सुरू केली, अनेक चमत्कार केले, अनेक रोग्यांना त्याने बरं केलं, आरोग्य दिलं. आणि आपली सेवा संपल्यानंतर वधस्तंभावरील अत्यंत क्रूर असं मरण त्याने सहन केलं. कशासाठी? तुमच्या आणि माझ्या पापांसाठी, संपूर्ण जगाच्या पापांसाठी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर लटकला. त्यानं आपलं बलिदान केलं, आपलं निर्दोष निष्कलंक रक्त त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी सांडलं. वधस्तंभावर लटकत असताना त्याने आपला प्राण सोडला, तो मरण पावला, त्याला पुरलं. त्यामधून तो पूर्णपणे मानव होता हे त्यानं सिद्ध केलं. आणि त्यानंतर तो मृतावस्थेत राहिला नाही, तो मृत्यूलोकातून पुन्हा उठला, तो जिवंत झाला. त्याने आपल्या शिष्यांची भेट घेतली, आपण तोच ख्रिस्त आहोत हे त्याने सिद्ध केलं, अनेक पुराव्यांच्याद्वारे सिद्ध केलं. आणि आता तो पुन्हा स्वर्गामध्ये गेला आहे, त्याचं स्वर्गारोहण झालं आहे. द असेन्शन ऑफ जीसस. अनेक मंडळांमध्ये स्वर्गारोहणाचा दिवस, असेन्शन डे, हा सेलिब्रेट केला जातो. तो 40व्या दिवशी म्हणजे तो गुरुवारी येत असतो. आणि त्या दिवशी काही मंडळ्या चर्चमध्ये एकत्र येतात आणि असेन्शन डे सेलिब्रेट करतात. परंतु जरी आम्ही गुरुवारी एकत्र आलो नाही तरी त्यानंतरच्या रविवारी आपण भक्तीसाठी जेव्हा एकत्र येतो त्यावेळेस आपण याची आठवण करायला पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं, प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये परत गेला. या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एका विशेष उद्देशानं आला होता. त्याचं एक मिशन होतं, त्याला एक काम करायचं होतं.
संपूर्ण जगासाठी त्याला आपलं बलिदान द्यायचं होतं. ते त्यानं पूर्ण केलं आणि त्यानंतर तो स्वर्गामध्ये गेला. पण देवाचं वचन आम्हाला हे सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला इतकं नम्र केलं की त्यानं वधस्तंभावरचं मरण पत्करलं, परंतु तो मृत्यूवर विजयी झाला आणि त्याच्या या बलिदानामुळं देवानं त्याला अत्यंत उच्च केलं. फिलिप्पी 2:9 मध्ये म्हटलं आहे, देवाने त्याला अशा प्रकारे उंच केलेलं आहे की या जगातील सर्व नावांपेक्षा उच्च असं नाव देवाने त्याला दिलं आहे. ते यासाठी की प्रत्येक गुडघा टेकेल आणि प्रत्येक जीवा कबूल करेल की येशू प्रभू आहे. आणि ती स्थिती आता आलेली आहे. हो, या जगामध्ये त्याचा अपमान करण्यात आला, त्याचा छळ करण्यात आला, त्याला दुःख देण्यात आलं, त्यामधून तो बाहेर आला आणि आता पुन्हा एकदा ज्या ठिकाणाहून तो आला होता त्या स्वर्गात आपल्या पित्याजवळ जाण्यासाठी तो जात आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेला, त्याच्यानंतर त्याच्या शिष्यांनी काय केलं बरं? ते म्हटले का चला आता इथे एक मंदिर बांधूया आणि छानपैकी आपली भक्ती आणि आराधना करूया? नाही, ते त्या ठिकाणी राहिले नाहीत. ते आले आणि ते प्रार्थना करण्यासाठी एकत्र जमले आणि प्रेषित 2 मध्ये आपण काय पाहतो की त्यांनी लगेच सेवेला सुरुवात केली. त्यांनी घोषणा केली की येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे, तोच तारणार आहे, त्याच्यामध्येच पापांची क्षमा आहे, हे सांगायला त्यांनी सुरुवात केली. आणि कोणी सुरुवात केली? पेत्रानं. जो अत्यंत उतावळा होता, भित्रा होता, त्यानं धैर्यानं उभं राहून प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेची घोषणा केली. पहा, प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर त्याने आम्हाला शांत बसायला नाही सांगितलं. होय, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येऊपर्यंत आपण शांत बसायला पाहिजे. जोपर्यंत आम्हाला खात्री पटत नाही तोपर्यंत आपण वाट पाहिली पाहिजे. पण जेव्हा तो आम्हाला त्याच्या पवित्र आत्म्यानं भरतो त्यावेळेस आम्ही त्याची साक्ष देण्यासाठी सुरुवात करायला पाहिजे. शिष्यांचं जीवन बदलून गेलं. शिष्य आता पूर्वीचे नाही राहिले, ते संपूर्णपणे बदलून गेले. सर्व शिष्य बदलले. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी, सेवा करण्यासाठी सुरुवात केली आणि त्याचं वर्णन लुकानं प्रेषितांची कृत्य या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेला याचा अर्थ असा आहे का की आता तो कोणासाठी उपलब्ध नाही? नाही, त्यानं आधीच अभिवचन दिलं होतं, मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. जरी मी जातो तरी मी तुमच्यासाठी जागा तयार करत आहे आणि ती जागा तयार झाल्यानंतर मी येईन आणि तुम्हालाही घेऊन जाईन. प्रभूची इच्छा आहे की आम्ही सदैव त्याच्याबरोबर राहावं आणि आज त्याचा पवित्र आत्मा त्याने यासाठी आम्हाला दिलेला आहे की तो आमचा कैवारी आहे. तो आम्हाला कधी सोडत नाही. या जगामध्ये त्याने आम्हाला अनाथ असं सोडलेलं नाही. कदाचित आमचे आई वडील, आमचे जवळचे लोक आम्हाला सोडून जातील, पण प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला कधीच सोडत नाही. तो सदैव आमच्या बरोबर आहे. मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना शेवटलं भेटतो त्याचं वर्णन मत्ते शुभवर्तमानामध्ये 28व्या अध्यायामध्ये 16 ते 20 मध्ये आहे. त्या ठिकाणी त्याने काय सांगितलं? सर्व जगातील लोकांना शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावानं बाप्तिस्मा द्या आणि जे सर्व काही मी तुम्हाला आज्ञा केले ते पाळाव्यास त्यास शिकवा आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे. त्याने आज्ञा दिली, तुम्हाला सुवार्थ सांगायची आहे, तुम्हाला आता माझी साक्ष द्यायची आहे, तुम्हाला माझी सेवा करायची आहे, पण तू घाबरू नका, मी सदोदित तुम्हाबरोबर राहणार आहे. प्रभू येशू कसा आमच्याबरोबर राहतो? त्याच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे. पवित्र आत्मा ही व्यक्ती आहे. पवित्र आत्मा केवळ शक्ती नाही, केवळ भास नाही, केवळ कल्पना नाही. पवित्र आत्मा ही प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणेच एक खरीखुरी व्यक्ती आहे जी आमच्याबरोबर राहते. देवज बाप, देवज पुत्र, देवज पवित्र आत्मा हे आमच्या बरोबर आहेत आणि ते आम्हाला शक्ती देतात, कृपा देतात. तर अशा प्रकारे परमेश्वर त्याची सेवा करण्यासाठी आम्हा सर्वांना, आमचा गैरसमज हा आहे की फक्त पाळक, सुवार्तिक, एल्डर्स फक्त यांना सेवेसाठी बोलावलं नाही. देवानं आम्हा प्रत्येकाला, तुम्हाला आणि मला, आम्हा प्रत्येकांना त्याच्या सेवेसाठी बोलवलं आहे. मग आम्ही काम काय करतो हे महत्त्वाचं नाही. आम्ही टीचर असू, आम्ही नर्स असू, आम्ही गृहिणी असू, आम्ही विद्यार्थी असू, आम्ही कोणी असू, आम्हा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तानं त्याचे साक्षीदार म्हणून त्याची सेवा करण्यासाठी बोलवले. आणि शेवटली गोष्ट या ठिकाणी प्रेषितांच्या मतांगीकारामध्ये असं म्हटलेलं आहे की तो पित्याच्या उजवीकडे बसला आहे.
कलस्से 3:1 मध्ये सुद्धा तेच सांगितले की तो पित्याच्या उजवीकडे बसला आहे. होय, प्रभू येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये आहे, पित्याच्या जवळ आहे. त्याच्यामधून कोणती गोष्ट सिद्ध होते? आता त्याला जो अधिकार पूर्वीपासून आहे त्याचा पूर्ण उपभोग तो घेऊ शकतो. पित्याबरोबरचा सहवास, पित्याबरोबरचा अधिकार, या सर्व गोष्टी जे आशीर्वाद आहेत त्याचा अनुभव तो पूर्णपणे घेऊ शकतो. त्याला आता कुठलंही बंधन नाही आहे. या जगामध्ये तो शरीरामध्ये असताना मानव म्हणून त्याला बंधनं होती, पण तो आता कुठलीही गोष्ट त्याला अडवू शकत नाही. तो स्वर्गामध्ये अशा ठिकाणी आहे की सर्व अधिकार त्याला त्या ठिकाणी आहे, आणि हा विशेष अधिकार देवानं त्याला देऊ केलेला आहे. पहा, येशूच्या शिष्यांनी येशूला विचारलं की पित्याच्या उजवीकडे आणि डावीकडे बसण्याचा अधिकार आम्हाला मिळेल का? त्यावेळेसच प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना काय सांगितलं होतं? ते माझ्या हातात नाही, ते देव पित्याच्या हातात आहे. तो ठरवेल कोणी उजवीकडे बसायचं, कोणी डावीकडे बसवायचं. आणि त्याने तर आधीच ठरवलं होतं की माझा पुत्र येशू हा माझ्या उजवीकडे बसणार आहे. आणि ही अत्यंत महत्त्वाची, अत्यंत सामर्थ्यशाली अशी जागा जी आहे ती देवानं आपल्या पुत्राला दिलेली आहे. का बरं? कारण त्यानं शेवटपर्यंत आज्ञापालन केलं. आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च त्याग, सर्वोच्च बलिदान प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर केलं आणि देवाची आज्ञा पूर्ण केली. एखादं पद मिळवण्यासाठी आम्ही सर्व धडपड करतो, नाही का? घरामध्ये जर जास्त भावंड असतील तर आईच्या बाजूला, वडिलांच्या बाजूला बसण्यासाठी आमची धडपड चालू असते. कधी कधी मंडळीमध्ये आम्हाला कशी महत्त्वाची जागा मिळेल, मला कसं चेअरमन होता येईल, मला कसं सेक्रेटरी होता येईल, मला कसं ट्रेजरर होता येईल, मला कसं ट्रस्टी होता येईल, मला कसं पाळक होता येईल, मला कसं बिशप होता येईल, यासाठी अनेकांची धडपड चालू आहे. आणि त्यासाठी वाटेल त्या गोष्टी करायची त्यांची तयारी आहे. काही चर्चेसमध्ये ज्या मोठमोठ्या निवडणुका होतात त्यामध्ये पैशांचा वापर केला जातो. पैसे देऊन मतं विकत घेतली जातात. आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये आहोत. रोज बातम्या येतात, एका कारमध्ये 5 कोटी सापडले, एका कारमध्ये 10 कोटी सापडले, एका कारमध्ये 1 कोटी सापडले. हा सर्व पैसा कशासाठी? लोकांना फसवण्यासाठी, त्यांची मतं विकत घेण्यासाठी. आज अनेक मंडळामध्ये हे चित्र आहे. लोकांची मतं विकत घेऊन लोक निवडले जातात. प्रभू येशू ख्रिस्तानं कसं हे स्थान मिळवलं? त्यानं आपलं सर्वोच्च बलिदान केलं. देवाचं आज्ञापालन करून देवच ती जागा देऊ शकतो. आज आम्हाला ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये, ख्रिस्ताच्या राज्यामध्ये जर ख्रिस्ताची सेवा करायची असेल ना, तर आम्हाला काय करावं लागेल? आम्हाला ख्रिस्ताची आज्ञा पाळावी लागेल, आम्हाला देवाची आज्ञा पाळावी लागेल. आम्हाला दुसऱ्या कोणत्याही मार्गानं महत्त्वाचं स्थान मिळणार नाही. होय, या जगात कदाचित मिळेल. तुम्ही चेअरमन व्हाल, तुम्ही पाळक व्हाल, तुम्ही बिशप व्हाल आणि आणखीन काय व्हाल. वेगवेगळ्या मार्गानं आपलं महत्त्व कसं वाढावं, आपल्याला महत्त्वाचं स्थान कसं मिळावं, पद कसं मिळावं, यासाठी जगात अनेक लोक धडपडत प्रयत्न करतात. आम्ही तसं नसावं. आम्ही फक्त देवाची आज्ञा पाळण्यासाठी स्वतःला समर्पित करायला हवं. आज तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर हा प्रश्न आहे की माझं समर्पण मी ख्रिस्ताला करणार आहे का, त्याची आज्ञा पाळण्यासाठी. दुसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजते, प्रभू येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे बसलाय. तो काय करत आहे? आपली सेवा तो पुढे चालू ठेवत आहे. तो मध्यस्थी करत आहे. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो मध्यस्थी करत आहे. इब्री 7:25 मध्ये आपण काय पाहतो? आमच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो समर्थ आहे. प्रभू येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तो आपला अधिकार दाखवण्यासाठी नाही, त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या उत्तम गोष्टींचा उपभोग घेण्यासाठी नाही, परंतु त्या ठिकाणी सुद्धा तो मध्यस्थीची सेवा करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताकडून आम्ही ही गोष्ट शिकायला पाहिजे की आम्ही इतरांसाठी मध्यस्थी करायला पाहिजे. पण जेव्हाही आपल्याला प्रार्थनेचं आमंत्रण मिळतं त्यावेळेस त्याला गर्दी होत नाही कधी. एखादं कन्व्हेन्शन ठेवा, आरोग्यदानाच्या सभा ठेवा, तिथं हजारोंची गर्दी होईल. पण असं सांगा की आपण प्रार्थनेसाठी एकत्र येऊ, जास्ती गर्दी होत नाही. 5 लोक, 10 लोक, जास्ती लोक येणार नाहीत. पण प्रार्थना करायला आम्हाला आवडत नाही. आम्हाला मध्यस्थी करायला तर आवडतच नाही. आम्हाला फक्त स्वतःच्याच गरजा इतक्या महत्त्वाच्या वाटतात की माझं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या मुलाबाळांचं
त्यांच्या गरजा कशा भागवता येतील, त्यांना कसं चांगलं मिळेल यासाठी आमची धडपड असते. आणि त्यामध्ये अयोग्य काही नाही, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन आम्हाला इतरांसाठी सुद्धा मध्यस्थी करायची. आमच्या आजूबाजूला जे लोक आहेत ते दुःखामध्ये आहेत, त्रासामध्ये आहेत, त्यांच्यासाठी आम्हाला मध्यस्थी करायची आहे. हा विचार आपण करतो का? प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर तो पित्याच्या उजवीकडे बसला आहे. त्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, परंतु त्या स्थानाचा उपयोग तो कशासाठी करत आहे? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी. आज देवाने तुम्हाला जे काही स्थान दिलं असेल, तुम्ही त्याचा उपयोग कशासाठी करता? स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी? पण सहसा एखाद्या मोठ्या पदावर एखाद्या व्यक्तीची मंडळीमध्ये जेव्हा नेमणूक होते किंवा तो निवडून येतो, त्यावेळेस त्याला आणि अनेकांना खूप अभिमान वाटतो, खूप गर्व होतो. परंतु ते स्थान कशासाठी दिलेलं आहे याचं महत्त्व पुष्कळदा लोकांना समजत नाही. ते स्थान यासाठी दिलेलं आहे की मी दुसऱ्यांसाठी मध्यस्थी करावी, दुसऱ्यांना मदत करावी, दुसऱ्यांसाठी मी धावून जावं याची गरज आहे. आज आपण हे करत आहात का? मला आपल्याला आव्हान करायचं आहे. ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि तो मध्यस्थी करत आहे. आज तुम्ही आणि मी, देवाचं वचन आम्हाला सांगतं की देवानं आम्हाला उच्च स्थानी ठेवलेलं आहे. आध्यात्मिकरित्या देवानं आम्हाला इतका आशीर्वाद दिलेला आहे की आम्ही देवाबरोबर उच्च स्थानी बसलेलो आहोत आध्यात्मिकरित्या. त्या पदाचा उपयोग आपण कशा प्रकारे करत आहोत? माझ्या जीवनामधून मी इतरांना मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहे का? मध्यस्थी करत आहे का? किंवा कदाचित व्यावहारिक गोष्टी मी जास्त बोलणार नाही, परंतु एक गोष्ट आपण करू शकतो की आम्ही इतरांसाठी प्रार्थना करू शकतो. माझा पुष्कळसा वेळ दिवसामध्ये प्रार्थनेमध्ये जातो. मी प्रत्येक वेळेला डोळे झाकूनच प्रार्थना करतो असं नाही, परंतु ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा विचार मी करतो त्यावेळेस मी मनातल्या मनात प्रार्थना करतो. देवा, याचं सहाय्य कर, तिचं सहाय्य कर, तुझी कृपा त्यांना पुरव, त्यांच्या गरजा पूर्ण कर. आम्हा सर्वांना हे करणं शक्य नाही का? मध्यस्थीच्या सेवेसाठी, आपलं समर्पण करण्यासाठी आपण तयार आहात का? देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास तुझ्या सानिध्यामध्ये येऊन तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, तुझं वचन ऐकण्यासाठी. प्रभू, तू आम्हाला सुंदर संधी दिलीस, तुझी कृपा तू आम्हाला पुरवलीस. आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. जे काही तू आम्हाला शिकवलं आहेस प्रभू, त्याचं आचरण आमच्या जीवनामध्ये करण्यासाठी, तुझं आज्ञापालन करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. प्रभू, आमच्यामध्ये कोणी निराश आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, त्रासात आहेत, त्यांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे, तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आज तू त्यांना आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर, त्यांचं जीवन अनेकांच्यासाठी आशीर्वादाचं व्हावं असा अनुग्रह तू कर. प्रभू, या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांच्या बरोबर राहा, आम्हाला सुरक्षित ठेव, निरोगी ठेव. तुझी सेवा करण्यासाठी, तुझी साक्ष देण्यासाठी आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. देवा स्तवा हो त्याला खाली
प्रियजन हो, आशा आहे प्रभू आपल्याशी बोलला आहे, प्रभूनं आपल्याला आशीर्वाद दिला आहे. मग हा आशीर्वाद आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना जरूर द्या. या उपासनेची लिंक त्यांना पाठवा. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.